तर झाली आमच्या दिवसाची सुरुवात. पुढं 2 किलोमीटर आल्यानंतर टिपराज गाव लागतं. इथून पुढं नर्मदा मैया आणि एका नदीचा संगम आहे. त्या संगमावरून आम्हाला नावेने जायचं आहे. असं एक बाबा सांगित होते का तिचं नाव आहे म्हणून, नर्मदे हार. हे बाबा दुकानपासून आमच्या मागं चालत आहे. ह्यांच्या घरी आम्ही चहा प्यावं म्हणून अगोदरच व्यवस्था यांनी करून ठेवलेली आहे. इथं आम्ही आता चाय घेऊ आणि पुढे जाऊ. गावाच्या पुढं आलं थोड्यानंतर तसे बोर्ड लावलेला आहे. हा नदीच्या कडेला रस्ता जातो. ह्या रस्त्याने सरळ जायचं. खूप थंडी आहे मंडळी. अजून तर आम्हाला घंटे दिल्यानंतर आम्ही गेलो पण नाही. आताच एवढी थंडी आहे की दात करकर कापतात. पण काही विषय नाही. नर्मदा मैया एवढी सोय करते ना की विचार पण नव्हता केला की आज मस्त गरम पाण्याने आंघोळ होईल. आश्रम खूप मस्त होता. पण तो नामनपूरचा आश्रम खूप छान आश्रम. गरम पाणी सगळीच व्यवस्था खूप छान होती. अरे मैया सगळंच करून घेते. फक्त आपण शुद्ध अंतकरणानं आपली परिक्रमा चालू ठेवा. नर्मदे रामकृष्ण हरी मंडळी, नर्मदे हर. तर आज आमचा नर्मदा परिक्रमेचा आहे 55वा दिवस आणि आम्ही नामनपूर या गावावरून आता जात आहोत. तर मधामध्ये एक नदी आहे. ती नदी क्रॉस करावी लागते. नावेनं जावं लागते. तर आम्ही चाललो मस्त देवाचं चिंतन करत होता. तर मस्त ऊन पडलं, थंडी पण गेली आणि खूप मस्त भगवंताचं नाव घेत आनंद घेत परिक्रमा करत आहोत. नर्मदा मैयाची कृपा. जय हो माई की. तर आम्ही सध्या आहोत नदीवर. इथे पुलाचं काम चालू आहे. तर जाता येत नाही पुलावरून. तर आम्ही आता नावेनं जाणार आहोत. मस्त नदीचं नाव माहीत नाही, विचारू. ते पहा मंडळी, आमच्यासाठी स्पेशल नाव येत आहे. सुन ली देखिए. विनती बारंबार पवन सुत, विनती बारंबार. हे दुख भंजन मारुति नंदन, लो मेरी पुकार पवन सुत, विनती बारंबार. पाटे पे बड़े यानी का मंदिर.
नर्मदे हर बाबा. नर्मदे हर. चला माऊली पुढं. नदी का नाम क्या है? गतुनी. गतुली. नर्मदे हर बाबा. तर हे आहे गतुली नदी नर्मदे हर बाबा. आणि गतुली नदी टाइम हमारा जी. रेत वाली है. तो यहाँ कहाँ चल रही है? ये सामान सुधियाग द्वारा. अच्छा. समंदर में. तरी दिसते लहान पण पाणी खूप आहे एकदम 25 फूट खोल एवढं पाणी आहे. हाँ, उनका भी ठीक है. 2 महीने हो गए यार. 2 महीने. अभी 1 महीना अमरकंटक का और 1 महीना उनका देखो. 2 महीने में कंप्लीट हो जाएगा. आगे इनका संगम हुआ होगा ना आपके आदमी में. अच्छा पीछे हुआ है. ओहो. वो मंदिर के पास में. हाँ वो एक मंदिर है वहाँ पे काल भैरव का. तो हम अभी किधर इधर जाएंगे इधर जाएंगे. मच्छर जायचं काम नाही का? दादी भी नाच रहा है. हम्म? दादी भी नाच रहे हैं हमारे. हम्म. ये है इंस्टा यूट्यूब स्टार. कौन सा चैनल है आपका? वाह 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 वाह. ठीक है, हम देखेंगे जरूर आपकी वीडियो. इनके चैनल को लाइक करो, फॉलो करो, शेयर करो. तिहारा. इथून पुढं तिहारा आहे. तिथं चहा आणि वालभोगची व्यवस्था आहे. इथं बोर्ड लावलेला आहे. नर्मदे हर. नर्मदे हर बाबा. नर्मदे हर. इथं आहे चाय बालभोग सेवा. अरे बाप रे, फुलांनी सत्कार करतात तिथं आलेल्या लोकांचा. पहा, नर्मदे हर. इथं आम्ही थांबलो आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. राजवाड्यापेक्षा कमी नाही ही घर. पहा, जुन्या काळात अशी घर होती. एक नंबर. ह्या गावामध्ये जास्तीत जास्त जुने घर आहेत. पहा किती सुंदर आहे. मस्त. नर्मदे हर.
नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सगळ्या गावातले घरं एकसारखे. सगळ्याच्या दारातले मस्त शेणाचं सारवण असतं. सुंदर गाव आहे, खूप मस्त. आनंद वाटला या गावातून जाताना. मिठू मिठू. नर्मदे हर. नर्मदे हर. जुनी आठवण, जुने लोकं. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. इकडेच काही नियमावर 20 किलोमीटर. 10 किलोमीटरवर नक्षत्र आहे. यही रास्ता है, कोई दिक्कत नहीं. चल नर्मदा. नर्मदे. इथं या गावामध्ये कमखान म्हणून गाव आहे. इथे त्या बाबांनी बोलवलं आम्हाला. अच्छा चाय बना दिए. तर आम्ही इथं थांबलो भोजन प्रसादीसाठी. भोजन प्रसादी आता झालेली आहे आणि इथून पुढच्या प्रवासाला आम्ही निघालो. नर्मदे हर. जसं जसं नियमावर जवळ यायला लागलं तशी तशी आश्रमांची संख्या वाढायला लागली. 1-1 किलोमीटरवर आश्रम आहे इथं. आता इथून 3 किलोमीटरवर आश्रम आहे. पक्ष्यांना पाहण्यासाठी पहा किती छान केलंय. आणि घरामध्ये सुद्धा काहीतरी प्रवचन चालले. आध्यात्मिक लोक आहेत. म्हणजे प्रत्येक प्राण्यामध्ये ते देव पाहतात. असंच आपण काहीतरी संगती लावू शकतो. तर इथं आहे मंदिर. काही मंदिर आहे की आश्रम बघू. आश्रम असला तर ते थांबवतीलच आणि थोडं का होईना आपल्याला थांबावं लागणार. कारण कोणाचाही आपण अनादर करू शकत नाही. कारण
कोणत्या रूपामध्ये मैया आपल्याला बोलवेल हे सांगता येत नाही. आणि इथं आम्हाला दिसल्या छोट्या छोट्या गोमाता. जय हो माई की जय हो. बाबाजी दुखतात पाय. नर्मदे यार. क्या करे बाबा, जगमों को भरते भरते चले जा रहे हैं. नर्मदे यार. अरे भगवान, तुम भी लंगड़ी बाबा की फोटो ले रहे हो भगवान. मंदिर के दर्शन कर लो. हाँ, निमावर इथून राहते 12 किलोमीटर. हाँ सही. नर्मदा मंडळी, तर नेमावर जाण्याच्या अगोदर इथं काल भैरव तपभूमी आहे. 1-2 किलोमीटर असेल तर वापस यावं लागतं. जर नेमावर सुद्धा जायचं असेल तर या रस्त्याने जाऊ नका. आणि काल भैरव दर्शन जर घ्यायचं असेल तर जा, इथं मैयाचा संगम आहे, जाऊ शकता. पण आम्ही डायरेक्ट चाललो नेमावर. चलो नर्मदे हार. जंगलामधून सरपण गोळा करताय महिला. नर्मदे हार. काही करा भाई अपनी परिक्रमा के लिए आया है ना मेरे को किसी को दिखाने की, यहाँ ये है, यहाँ वो है. सच्ची बात से आपकी. तर मंडळी, खूप दिवसापासून नर्मदा मैयाचं दर्शन नव्हतं, पण आज सौभाग्यानं नर्मदा मैया इथं आहे. आणि बागदी नदी आणि नर्मदा मैयाचा या ठिकाणी संगम आहे. नर्मदे हार. नर्मदे हार. आणि इथे छोटीशी कुटिया पण आहे. इथं बाबाजींनी आम्हाला थांबवलं आणि चहा पाजला. हर बाबा नर्मदे हर. तर मंडळी, एक महत्त्वाची सूचना आहे. मागे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की काल भैरव तपोभूमी आहे, तिथं जाण्याचा रस्ता वेगळा आहे. 1 किलोमीटर वापस यावं लागतं. तर नाही यावं लागत वापस. तिथून डायरेक्ट काल भैरवनाथ तपोभूमी आश्रमात यायचं आणि मैयाच्या किनाऱ्यानं 1/2 किलोमीटर आश्रम, इथं हा रस्ता आहे. तर आपल्याला कमी पण पडतं आणि काल भैरवनाथ त्यांचं दर्शन पण होतं.
आम्हाला माहिती नव्हतं, तर आम्ही इथून या रस्त्याने आलो. पण तुम्ही काल भैरवनाथ दर्शन करून आणि मैयाच्या किनाऱ्याने या. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. बाजूला चांगलं माहिती. दिवसानंतर दर्शन दिलं मैया. मंडलेश्वर थोडंसं पुढं आला मंडलेश्वर जावं लागतं. बंगाली विद्या के बारे में तो सुना था, पर ये बंगाली दवाखाना पहली बार देखा आज. बंगाली बाबा. नर्मदे हर मैया, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. आम्ही पोचलो आहे आता बाजवाडा या गावात. अरे वा, वाटिका. नर्मदे हर. मैया जी, बाबा जी बुला रहे हैं तो फिर चलो. इथं आश्रम आहे. नर्मदे हर भगवान. तर इथून आम्ही पुढं आता निघालो. आम्हाला आज पोचायचे नेमावर. नर्मदा परिक्रमेचा अनुभव सांगायचा आहे. कोणी काही सांगते, कोणी काही सांगते, पण सत्य घटना पे आधारित एक अनुभव सांगणार आहे. नर्मदा परिक्रमा, नर्मदा मैयाच्या काठावरती जेवढे आम्ही गावातून येतो त्या प्रत्येक गावातलं जरी एकही लेकरू दिसलं तरी ते नर्मदे हर म्हणते. ते लहान, त्याला बोलता जरी नाही आलं तरी ते म्हणते हा नर्मदे हर. हा तर एक खरा अनुभव आहे. म्हणजे किती चांगले संस्कार आहेत. पोटात असतानाच त्यांच्यावर संस्कार नर्मदे हरचे. सगळे लेकर नर्मदे हर म्हणतात. उदाहरण पाहायचं झालं तर थोडंसं पुढे चला आणि तुम्हाला दाखवते. रामकृष्ण हरी मंडळी. नर्मदे हर. पहा. नर्मदे हर. तिथून 100 मीटर पुढे आलं लगेच आश्रम आहे. नर्मदा मैया की जय हो, जय हो माई की. नर्मदा मैयाचा किनारा. इथं घाट पण आहे खाली जायला. हर हर नर्मदे मैया, मोरी पार करा दे नैया. उधर से तो देख नहीं पाएंगे. हम्म. उधर से ले लो वीडियो. हाँ. उधर से नहीं ले पाएंगे जल्दी वीडियो. जय हो मैया. खूप दिवसांनी दर्शन दिलं नाही. किनाऱ्यावर आलं की चांगलं वाटतं. श्री राम जय राम जय